सुहागराजची प्रॅक्टिस चालली का कशाची प्रॅक्टिस चालली मला तेच कळलं नाही अजून. तर या मामाचं घेऊ पाहून चला काय विषय नेमकं त्याला करू व्हिडिओला सुरुवात. मित्रांनो, तुमचं बिप्या बघायचं मन झाल्यावर तुम्ही फोन साईड ओपन करत असतात, पण आजकाल तसं नाही. आजकाल डायरेक्ट यूट्यूबवर भेटतं सगळं. म्हणजे यूट्यूब पण आता काय डायरेक्ट साधं सुद्धा नाही राहिलं, आणि त्यात आपली मराठी वेब सिरीज मानल्यावर विषय का. नहीं साळुंखे, यहाँ कुछ तो गड़बड़ है, जरूर कोई ना कोई गड़बड़. ए राजा, तू नुसतं बैलासारखा वाढलाय रे, काहीच कामाचा नाहीस. ए शिले, तू या बैलाचं वाढलेलं सिंगच नाही बघितलं अजून. एकदा हातात तर घेऊन बघ, मग तुला कळेल की बैलासारखं वाढलंय का नाही ते. तर मित्रांनो, ह्या सिरीजचं नाव आहे रानपाखरू, आणि ह्या पाखरांना किती शिंग फुटलेत तर पाहूया अजून पुढं, कारण की इथं काहीच नाही. यांचे पाखरांचे एवढे जबर शिंग फुटलेत ना, तर ते शिंग टायमाला पोळले नाही आपण तर ते लयच वाढून जाते. त्यामुळे घेऊ शिंग पोळून लवकरच. काम करतो का नाही ते सांग. अय शिले, करतो की, पण तुझं काम करण्याआधी तुझ्या संत्र्याचा रस पाज, म्हणजे कसं मला तरतरी येईल ग. ए, तू माझं आधी काम कर. तुला संत्र्यातच काय, पपईचा पण रस पाजते. बरं बरं. नाही एवढे हवस येते कुठून संत्राम पपईन केळं याचा ज्यूस प्यायला तुम्हाला टाइम आहे. आणि मला एक सांगा, तुम्ही आपण महाराष्ट्रात राहतो, दुबईत नाही राहत की लगेच 2 मिनिटात दुसरं लग्न, तिसरं लग्न, दुसऱ्या पोरासोबत तिसऱ्या पोरासोबत सेक्स. म्हणजे बाई तुम्हाला एवढी हवस, बाई एवढी हवस तुम्हाला असं वाटत नाही का आपण डायरेक्ट, असं वाटत नाही का महाराष्ट्र सोडून डायरेक्ट दुबईत आपण वेब सिरीज बनवतोय. राजवर्धनराव, या शीलाच्या संत्री आणि पपईचा रस प्यायला जरा जास्तच मजा येईल बर का. नाही आम्ही मान्य केलं तुम्हाला ते संत्रण ज्यूस प्यायला माझे येईन XYZ काय असू तिकडे माझे येऊ नाहीत काय येऊ. पण बाई ते मी शेवट असं मिशाला ताव द्यायचं म्हणजे काय झालं बाई, काय कोणता स्वॅग होता बाई. आपण काय बाई आता तर हानुष वाटते मला वेब सिरीज वाल्यांना. पहिलं या प्रोडक्शन कोणी बाई त्याला कॉन्टॅक्ट द्या बाई, त्याला इतका मारीन ना बाई, समोर आला ना लय मारीन बाई. ओव्हर ऍक्टिंग करता साला, ओव्हर ऍक्टिंग की औलाद. वेब सिरीज बघायला मजा येत होती, पण वेगळीच मजा लागली होती. नाही एवढा आनंद घेऊन कुठं जाणार भाई. म्हणजे एक पोरगी आली नाही समोर 2 मिनिटात तर एवढा आनंद भाई. म्हणजे माणसाच्या त्या मामाच्या अंगातली भाई मस्ती बघा ना तुम्ही भाई. जिरा म्हणजे भाई आता काय बोलायचं. ए दीपे, आई घाली, इथं माझा सोटा किती गरम होऊन बसलाय तुला काय माहिती. तुझ्या सोट्याला काही काम नाही, सदन कदा टाईटच असतो, त्याला मी तरी काय करू. ए आई घाली, काय करू म्हणजे याच्यासोबत खेळून याला गार कर की. हे राजा, तू खेळच एवढा जोरात खेळतोय ना, मला पार नको होते. ए दीपे, जेवढा जास्त जोरात खेळ होईल ना तेवढीच जास्त मजा येते. नाही तुम्ही म्हणजे स्वाट्या बिट्या असं बोलून नाही का लोकांना बिघडवता का, मला एक कळत नाही. म्हणजे तुम्हाला खोटं नाही सांगत, आमच्या गल्लीतलं मात्र त्याला आहे ना मी जिओचा मोबाईल घेऊन दिला भाई. तो काल माझ्याकडे आला, त्याचा बॅलन्स संपला होता. तो म्हणतो रानपाखरूच्या मला फुलपाखरूच्या सिरियस बघायच्यात, तर ते म्हणतो माझा दिवस जात नाही, कटत नाही. तर काय बोलणार आम्ही त्याला. पूर्वी बाया बायाला बघू ते येडा झालाय पार. कालच आम्ही 2 मित्रांनी त्या 2 कानपडात लावलं, त्याला कुठं शांत केलं. आणि त्यात तुम्ही नवीन एपिसोड घेऊन येतात असले दळपदरी. काय बोलणार म्हणजे तुम्हाला असं मनातून वाटत नाही, फिलिंग येत नाही का आपण लय बकचोदी कर राहिले, एखाद दिवशी लय मार खातो महाराष्ट्रातल्या लोकांचा. तो पहली बात तो ऐसे लोगों को आप उतनी गालियां दो जितनी आपको आती हैं, जितनी नहीं आती लोगों से पूछ कर दो. क्योंकि रे बस कॅमेरामॅन हा पुढचं काय दाखवू नका, पुढं काय दाखवायचं लायकीचं राहिलेलं नाहीये. आणि मला एकच सांगायचं, एकच विनंती कळकळींच्या असल्या दळबद्री वेब सिरीज कोणी बघू नका. नेमकं बिप्पे आता का वेब सिरीज आहे का काय आहे नेमकं, याच्यातला फरकच कळला नाही मला. मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय. आणि असलं प्लीज भाई असल्या दळबद्री वेब सिरीजला भाई बघूच नका भाई, खरं सांगतो भाई परत एकदा.